चला आता मातृदेवो भव पितृदेवो भव. आता खरंच सध्या त्याच्यात 15 दिवस आहेत आपल्याला मिळालेले आणि त्या 15 दिवसात सर्वांनीच खरंच आपल्या पितृदेवांना जेवायला घातलं पाहिजे आणि खरंच ज्यांचे आईवडील आहेत त्यांनासुद्धा देवासमानच वागणूक दिली पाहिजे. हेच आपल्याला महाराजांनी शिकवलेलं आहे. आणि चला आता महाराजाच्या फोटोनं हार घालून झालेला आहे आपला. गुड मॉर्निंग सर्वांना. आज आहे सप्तमी. आज आमच्याकडे आहे पितृपाठाचं जेवण आहे. आज सप्तमीला आमचे पित्र असतात आणि आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये ह्याला म्हाळ म्हणतो आम्ही. तुमच्याकडे काय म्हणतात तेही कमेंटमध्ये सांगा. आणि आज आम्ही ते म्हाळाचं म्हणजे पितृपाठाचं सप्तमीला जेवण बनवत आहे. त्याच्यासाठी गोडधोड पुरणपोळी आणि एकतर गवार भेंडी ही आमच्याकडे मेन असती आणि वडी असते. एक अशी कापलेली वडी असते, बेसनची वडी असते ती. आणि जशी मासवडी बनवतो त्या पद्धतीने त्याला पण पीठ बनवतो आम्ही. आणि आज तुम्हाला 12पर्यंत आम्ही नैवेद्य करणार आहोत. त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की आमच्या पद्धती कशा आहेत थोड्याफार आणि तुमच्याकडे कशा असतात तेही मला कमेंट करून सांगा. आणि आजच्या दिवसाची सकाळचे आम्ही नाश्ता ठेवलेला होता तो पण कावळ्याने पूर्ण खाऊन घेतलेला आहे. त्यामुळे खूप छान आजचा दिवस सुरुवात झालेली आहे आणि आमच्यासारखाच तुम्हालाही छान दिवस जावो. चला तर मग आता लागू कामाला आपण. मी आता पहाटेच लवकर 5ला उठून बघा आता हे पुरणातलं वेळवणी काढून ठेवलेलं आहे आणि पुरण पण असं गुळ घालून मी भाजून घेतलेलं आहे. 1 किलो पुरण होतं पण ते कढईमध्ये बसे ना माझ्या, म्हणून मी दोन्ही कढईत अर्ध अर्ध केलं आणि दोन्हीमध्ये गूळ घालून ते असं उलटणं अगदी स्थिर उभं राहीपर्यंत त्याला लो टू मिडियम गॅसवरती चांगला गूळ आणि पुरण चांगलं तडका देऊन घेतलेलं आहे. आम्ही ह्याला तडका म्हणतो, तुमच्याकडे काय म्हणतात बघा. काही जणी गूळ आणि पुरणाची भाजणी म्हणतात पण आमच्याकडे भाजणी नाहीत म्हणत, याला आम्ही पुरणाचा तडका म्हणतो. आता अशा पद्धतीने हा आमचा पुरणाला चटका देऊन झालेला आहे. आम्ही तडका चटका असे बरीचशी नावं आहेत. तुमच्याकडे काय असतात तेही मला नवीन अजून एखादं सुचलं तरी सांगा तुमच्याकडचं. प्रत्येकाच्या भागानुसार मराठी भाषा ही प्रत्येक गावाला प्रत्येक कोसाला बदलणारी भाषा आहे आपली. आणि जे मराठी वाचक आहेत, मराठी बोलणार आहेत त्यांना ती भाषा समजते. आता माझाही पुरणाला तडका देऊन झालेला म्हणजे चटका देऊन झालेला आहे. आता तोपर्यंत मी चहा ठेवला होता इकडं. चहा ठेवायला तर अगदी आत्ता 12पर्यंत कोणाला जेवण नाही मिळणार. आजच मी सकाळ सर्वांना सांगितलेले. पोरांना डबे दिलेत शाळेतले, पण आता आम्ही दोघंच आहे घरात, त्यामुळे आता आम्ही आता एकदा चहा घेणार. सकाळचा एकदा झाला होता पण आता एकदा घेणार. आता कट्टा पुरण वगैरे वाटून झालेलं आहे माझं आणि सकाळी लवकर उठून सर्व तयारी आवरली आहे. आता दूध उकळून घेतलेलंच आहे मी थोडंसं. सकाळी पण थोडं कोमट केलं तर पण जास्त गरम नव्हतं केलं. आता बघा मी पुरण असं वाटून घेतलेलं आहे छान असं. अगदी मऊसूर पुरणाच्या चाळणीनंच मी वाटून घेतलेलं आहे पुरण माझं. आता बाकीची इतर तयारी पण मला खूप सारी करायची आहे. आता पुरण जेव्हा चांगलं बनतं ना आपलं, तेव्हाच आपल्या पोळ्या खूप चांगल्या बनतात. त्यामुळे आता पुरणात पाणी वगैरे अजिबात राहिलं नाही पाहिजे. असं पुरण हातात घेतलं की आपल्या हाताला न चिटकता त्याचा गोल गोळा बनला पाहिजे, या पद्धतीने पुरण बनवा. आता झालं माझं पुरण बनवून बाकीचं सगळं तयारी ठेवली की मी राहिलेली देवपूजा राहिली होती घरातल्या देवांची, ते करून घेतली. माझी देवपूजा करून घेतल्यानंतर म्हणलं म्हणजे सरळ कामं होतात आपली सगळी. देवपूजा मागं राहिली की खूप वेळ जातो. मग देवपूजा मागं राहिलेली बरी नाही वाटत. आज एकतर पितृपाठात जेवण आहे, आपल्याला फोटोंची पूजा करायची अण्णांच्या. आता सासऱ्यांना मी अण्णा म्हणत होतं. सकाळ बघा देवपूजा झाल्या म्हणजे आता सकाळचा नाश्ता ठेवायचा आहे. त्यावेळेला आम्ही फोटो बाहेर काढला 7-7:30ला आणि आता बघा त्याची पुसून वगैरे अशी जोपर्यंत आपली घरातली फुलं आहेत तेवढी ठेवून घेतलेली आहेत मी. आता हार फुलं वगैरे हे घेऊन येतील आता 5 मिनटात जाऊन. हाराचं दुकान अजून उघडलेलं नव्हतं म्हणून अजून हार मिळालेला नाही. आता मिळालं एक 5 मिनटात. 7:15 7:30पर्यंत उघडतं दुकान, तेव्हा मिळेल. हां बघा घेऊनच आले तोपर्यंत फुलांचा हार. ठीक आहे, हार वगैरे आणलेला आहे आता. आणि हार आणल्यानंतर आता हार घालून आधी नाश्ता ठेवणार. नाश्ता आम्ही वरती ठेवतो टेरेसवरती, त्यामुळे टेरेसवर मला जाता येत नाही, त्यामुळे मी तिथलं शूट नाही करू शकत कारण ते सीडीनं जावं लागतं वरती. आणि तसंच महाराजांच्या फोटोला पण एक हार आणलेला होता, तोही घालून घेतलेला आहे. मी तुम्हाला पहिल्यांदा सुरुवातीला दाखवलेला आहे. महाराजांच्या फोटोला पण सुरुवातीला हार घालते. असंच मी प्रत्येक सणावाराला महाराजांच्या फोटोला हार आणतेच मी आवर्जून. आणि असा हार घातल्यावर मला महाराजांचा फोटो छान वाटतो. आता माझी सगळी तयारी झालेली आहे बघा. आता फक्त पोळ्या लाटायच्या बाकी राहिलेल्या आहेत. आता दुपारी माझ्या 11 वाजत आले. 11पर्यंत बघा आता 12:30पर्यंत मला हे जेवण उरकायचंच आहे. 12-12:30. आता बघा ही बेसनच्या पिठाची वडी करून घेतली. भेंडी गवार
आणि भजी पण केलेले थोडेसे मी. आता हे नैवेद्यापुरते केलेत, गरम गरम करणारे. कढी झाली आणि ही कटाची आमटी पण झालेली आहे तयार माझी. पापड्या पण मी तळून घेतलेल्याच आहेत. तांदळाच्या पापड्या आणि उडदाचे पापड दोन्ही मिक्स करून मी तळून घेतलेले आहे. आणि आता ते भजी थोडेसे का केले तर ते नरम पडतात लवकर, गरम गरम खायला बरे वाटतात. जास्त करून ठेवले ना, पीठ ठेवले मी साईडला बाजूला. आता बघा हे पापडसुद्धा डब्यात पॅक करून ठेवावे लागतात, नाही तर बाहेर पाऊस चालू आहे चिरचिर चिरचिर, आणि त्याच्यामुळे ते बाहेर असं ओपन ठेवलं की ते नरम पडून जातं. आता झालं माझं फक्त पोळ्या लाटायच्या आणि ताटं वाढायचं बाकी राहिलेलं आहे काम माझं. आता एवढ्या कामाला मला बराचसा वेळ, पहाटे 5 वाजल्यापासून माझी तयारी केलेली आहे ह्याच्यामध्ये. एवढं सोपं नाही की हे लगेच झटपट 1-2 तासात एका महिलेला तर हे काम शक्यच नाही आहे. पण आता काय करता, माझ्याही मदतीला कोण नसल्यामुळं मला हे लवकर करायचं असतं, वेळेत करायचं असतं. त्यामध्ये आपल्याला एकटीलाच करावं लागतं. अगोदरच्या दिवशी मसाला वगैरे वाटण वगैरे करून नियोजन केलं ना, होऊ शकतं तुम्हाला. आता फक्त मी पोळ्या लाटायच्या बाकी राहिलेत माझ्या. आता पोळ्या लाटून घेणार आहे मी पटपट. बघा अशी कणिक पण भिजवून ठेवायची 1 तास 1.5 तास अगोदर. खूप छान मऊ लुसलुशीत पोळ्या होतात. आता मी यावेळेस कणकेमध्ये अजिबात मैदा वगैरे घातलेला नाही काय. पुरण जेव्हा तुमचं चांगलं असतं ना, त्यावेळेस पोळ्या अगदी गोल आणि टम्म फुगणाऱ्या होतात. जेव्हा तुम्ही कणिक चांगली मळता ना, त्यावेळेसच तुमच्या पोळ्या कणिकसुद्धा तेवढी जास्त घट्ट नाही करायची. कणिकसुद्धा अशी मऊ लुसलुशीत करायची. मळताना थोडंसं तेल घालायचं त्यामध्ये. आता बघा अशा पटपट पोळ्या मी आता लागेल तेवढ्या मी आता, ज्या बरेचसे 4-5 लोक तर एकदा जेवायला बसतील आता सुरुवातीला, तेवढ्यांचे मी लाटून घेणार आहे. आणि नंतर काही का ताईला मला ताट पण द्यायचं आहे त्यांच्या ताटाच्या मी गरम नंतर बनवेन पोळ्या मी. आता हे जेवढे लोक जेवायला बसणार आहेत त्यांच्या मी अगोदर आता 10-20-25 पोळ्या मी अगोदर बनवून घेणार आहे. असं हे ते आज सणसूद म्हटलं की जरा दिवसभराचं काम राहतंच आपलं. बघा किती छान अशी टम्म फुगली पोळी. आणि तिची वाफ काढून घ्यायची आणि नंतर चांगली भाजून घ्यायची अशी. झालं. तेल किंवा तूप तुमच्या आवडीनुसार तुम्ही काहीही लावू शकता पोळ्याला. तुम्हाला जे आवडत असेल ते लावू शकता. आता आम्ही इथे तेलच घेतलेलं आहे. जे तळायला तेल घेतलं होतं तेच म्हटलं आता त्याला लावून संपवून टाकू. आता पोरं पण शाळेतून आली होती आणि आमचे ते बाबा येतात जेवायला आमच्याकडे, ते पण आले होते जेवायला. आता झालं, मी सगळं त्यांची ताटं वगैरे वाढवून घेतली. आणि त्या ताईंना ताट पण द्यायचं होतं. आता झालं स्वयंपाक, तर म्हटलं दुपारच्या वेळेत तेही जेवतील म्हणून त्यांचं ताटही भरून दिलं मी असं. आता त्यात दुपारी वरती जेवायला येणार होत्या, पण यायला त्यांना वेळ नाही आहे, जरा तब्येत बरी नाही त्यांची, म्हणून म्हटलं त्यांच्या घरीच ताट नेऊन द्यावं, म्हणून मी त्यांचं ताट भरून ठेवलं. तोपर्यंत इथं आमची घरातली पूजा वगैरे झाली आणि हे सगळे जेवलेसुद्धा. दुपारची पूजा होऊन गेली. दुपारी 12च्या पूजेला हे घरात फोटोसमोर आम्ही असं ताट ठेवलं होतं. दुपारी वरती पण ठेवतात मी दुपारच्या वेळेसचं सुद्धा टेरेसवर पण नेऊन ठेवलं. सकाळी पण अगदी कावळ्यानं मनपूर्वक अगदी नाश्ता खाल्ला ना, खूप बघून समाधान वाटलं. हे म्हटलं हे गेलते अंतर कावळावरती बसूनच होता म्हटलं. आणि खूप छान असं बरं वाटतं तसं कावळ्यांना, आपलं पितृपक्षांना, पंधरवाड्यातलं जे आपलं अन्नदान खाल्लं ना, छान वाटतं. तुमच्याही कावळ्यानं खाल्लं आहे का मला कमेंटमध्ये सांगा.